विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची वजाबाकी याविषयी माहिती घेतलेली आहे. त्याच व्हिडिओवर आधारित आपण हा पार्ट 2 घेत आहोत. त्याच्यामध्ये काही उदाहरणांचा सराव करणार आहोत. तर उदाहरण क्रमांक 1. आता आपल्याला 9/5 वजा 3/2 या अपूर्णांकाची वजाबाकी सोडवायची आहे. तर आता ह्या अपूर्णांकाची वजाबाकी सोडवताना आपल्याला माहिती आहे आपण त्रिकस गुणाकार करतो आणि अंशात लिहितो. म्हणजे 2चा गुणाकार 2 × 9 वजा 5 × 3 5 × 3 आणि छेदामध्ये जे छेदस्थानी अंक आहे त्यांचा गुणाकार 5 × 2 9 दोन्ही 18 वजा 3 5 15 5 × 2 5 दोन्ही 10 18 मधून 15 गेले 3 10 ला 10. तर 9/5 वजा 3/2 या अपूर्णांकाची वजाबाकी आलेली 3/10. तर आता आपण दुसरं उदाहरण बघू. 10/3 वजा 5/3. आता या अपूर्णांकामध्ये काय आहे, डिनॉमिनेटर सेम आहे आणि छेद समान आहे. तर अशा वेळेस काय करायचं, छेद समान असताना दोन्हीपैकी एक छेद लिहून घ्यायचा. 3 ला 3 आणि अंशात वजाबाकी आहे म्हणून 10 वजा 5 म्हणजे 10तून 5 गेले 5/3 म्हणजे 10/3 वजा 5/3 या अपूर्णांकाची वजाबाकी किती आलेली आहे, 5/3. अशाच प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपण नवनवीन टॉपिक घेऊन येणार आहोत या चॅनलवर. तुम्हाला काही अडचणी असतील कोणत्याही त्याबद्दल 5वी ते 10वीपर्यंतच्या कोणत्याही मॅथ या घटकावरील प्रॉब्लेमची, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण येथेच थांबू. धन्यवाद.